वाटचालीचे यात्रेचे काही प्रमुख वैशिष्ट्य आहेत, काही प्रमुख उपलब्धी आहेत. सर्वात पहिली उपलब्धी आहे की ही यात्रा अखंड आहे, निरंतर आहे, त्याच्यात खंड नाही. अनेक प्रकारच्या बाधा, प्रतिकूलता, विरोध, संघर्ष झाला तरी ही यात्रा खंडित झाली नाही. सर्वात पहिला आघात परमपूजनीय डॉक्टरांच्या अकाली निधनानंतर संघावरती आला. त्यावेळेस अनेक जण असं म्हणत होते, हे संघाचं आता सुरू झालंय ना काम, डॉक्टर गेल्यानंतर काय पुढे, काय पुढे कोण आहे. पण डॉक्टरांच्या निधनाचा मोठा आघात पचवत पूजनीय गुरुजींनी नेतृत्व सांभाळलं आणि जसा डॉक्टरांनी संघ स्थापन केला, संघ त्यांच्या हातात दिला, तसा पुढे वाढवण्याचं काम गुरुजींनी केलं. तो आघात संघाने पचवला, तो पहिला आहे. यात्रा खंडित नाही. आता काय करायचं, नेतृत्व संपलं असं नाही झालं, असं कधीच नाही. फाळणीनंतर आणि पहिल्या बंदीनंतर दुसरा आघात झाला. त्यानंतर सुद्धा, सत्याग्रहानंतर सुद्धा, किंवा त्यावेळेस एक मोठा जेव्हा वादविवाद की आता संघाचं काम कसं वाढवायचं पुढे, तेव्हा गुरुजींनी पुन्हा एकदा आत्मविश्वासाने आय विल बिगिन फ्रॉम द बिगिनिंग असं म्हटलं आणि संघाचं कार्य पुन्हा निरंतरपणे चालू राहिलं. दुसऱ्या बंदीमध्ये, आणीबाणीमध्ये ज्याचा अनुभव इथे अनेक जणांनी घेतला असेल, त्यावेळेस सुद्धा संघावरची बंदी उठवण्यासाठी संघाने आंदोलन नाही केलं. लोकशाहीच्या रक्षणासाठी जे आंदोलन उभं राहिलं होतं त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि ते आंदोलन यशस्वी झाल्यानंतर पूजनीय बाळासाहेबांनी फॉरगेट अँड फॉरगिव्ह असा मंत्र स्वयंसेवकांना सांगून